आपले आत्ता करंटली 102 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत. आय शो यू. तर जय महाराष्ट्र पब्लिक. आजच्या दिवसात सुरुवात होते संध्याकाळी 6:30ला, कारण की सकाळपासून टाईम मिळाला नाही, ब्लॉग काही केलाच नाही. ऑर्डर होत्या, कामं होते भरपूर, ती पूर्ण करून घेतली. आत्ता झालं गाडी वॉशिंग करायला, म्हटलं आज ब्लॉग चालूच करावा. आता चाललं गाडी वॉशिंग करायला. गाडी खूप घाण झाली, मातीने खूप भरली, तर पाऊस चालू होता त्याच्यामुळे. आता दाखवतो गाडी दाखवतो तुम्हाला. काय येतं बघा. काय बोलणार, मी गाडीच काढतोय आठवड्याने. ऑलमोस्ट मी लास्ट मंगळवारी गाडी काढली होती. आज मंडे, म्हणजे ऑलमोस्ट 6 दिवसांनी मी गाडी काढतोय. तर येऊ वॉशिंग करून. बघू, उद्या म्हणलं थोडंसं पॉलिश करून घ्यायचं, कारण कोणतरी पेंट करत होतं आणि तिथे बहुतेक गाडी लागली असावी का काय माहिती. पेंटचे बारीक बारीक स्पॉट पडलेले आहेत गाडीवरती, कलरवरती, बॉडी कलरवर. व्हाईट पेंट आहे. मग बघू, आता वॉशिंग करून घेऊ, उद्या पॉलिश वगैरे करूनच घेऊ. वॉशिंगला घेऊन लोकेशन दुसरं आहे फक्त, त्याचं बंद होतं, त्यामुळे मग इकडं गाडी जास्त घाण. मी तुम्हाला एक दाखवू का. आता काल सकाळी ना पक्षांनी इथं घाण केली होती, तर बघा हे ॲसिडिक. आता किती जात आहे ना ते आपण बघू. अदरवाईज मग मी तुम्हाला सांगेनच की त्याचं काय आहे काय नाही ना, त्याचं काय आहे. तर आलो आत्ता घरी. रस्त्यात पोरं भेटली होती, त्यामुळे काय दाखवलंच नाही. तर आलं घरापाशी. आता उद्या आपल्याला हे करायचं आहे, काय करायचं आहे, पॉलिशिंग करायची आपल्या गाडीची. त्यामुळं मग आता म्हणलं थोडंसं पॅड्स वगैरे नाही का क्लीन करून घेता येईल. पॅड्स वगैरे क्लीन करून घेतो, कारण त्या दिवशी ऑर्डर झाली. त्यानंतर मी आहे तसं सामान ठेवलं होतं, कारण टाईम नव्हता मिळाला, शॉपवर पण जायचं होतं. त्यामुळे आहे तसं सामान ठेवलं, त्यामुळे क्लिनिंग झालीच नाही. आणि हे जे आहे ना ग्लेज, जे गोल गोल सर्कल्स येतात तिथं बघा, पॉईंट एकदम क्लिअरली दिसत नाही आहे. ठीक आहे, असे राऊंड ऑफ येत आहेत सोल मास्क सारखे. ते आपल्याला क्लीन करायचं उद्या. विंडशिल्ड क्लीनर म्हणतात त्याला. विंडशिल्ड क्लीनर तर नाही, ग्लेज क्लिनिंग म्हणतात त्याला. ग्लेज असतात ते क्लीन करायचं आपल्याला. आणि हो, आपण डिटेलिंगची सगळे कामं करतो. तर कोणालाही हवं असेल पॉलिशिंग, रबिंग, सिरामिक कोटिंग, PPF, इंटेरियर क्लिनिंग, 10 नंबर ऑफ येतात त्याच्यामध्ये सर्व्हिसेस. आपण सगळ्या सर्व्हिसेस देतो, ते पण डोर स्टेप. काही हिडन चार्जेस आपण घेत नाही, किंवा एक्स्ट्रा आपण काहीच घेत नाही. जे बाहेर स्टोअरला घेतात ना, त्याच्या हाफ प्राईजमध्ये आपण चार्जेस घेतो. बस एवढंच की टाईम लिमिट आपल्याला जास्त लागतो, का तर मेन पॉवर मी एकटाच गाडी करतो, त्यामुळे टाईम जास्त लागतो. आणि फिनिशिंगने करतो. तुम्ही प्रिव्हियस बुलेटच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल, फिनिशिंग आपण प्रॉपर देतोच देतो. नाही आवडली कस्टमरला, आपण परत रिक्रिएट करतो. हां बाई, एखाद्या ठिकाणी नाही आवडली असं होतच नाही. आत्तापर्यंत 5 वर्षाच्या माझ्या एक्सपिरियन्सनुसार आत्तापर्यंत कोणताही कस्टमर म्हणला नाही की गाडी आवडली नाही म्हणून. ब्लॅक असो व्हाईट असो, गाडी आपण क्लिअर टू कटच काढतो. तर मग आता पॅड वगैरे क्लीन करू. शॉपवरती पण जायचं आहे. 7:45 झालेले आहेत ऑलरेडी. शॉपवर पण जायचं आता. बघूत आता मग काय होतंय काय नाही. शॉपवरचे तुम्हाला हायपरलॅक्स आज दाखवतो. आज तर काय एवढी गर्दी पण नसेल, कारण की आज आहे श्रावणातला पहिला सोमवार. तर हो, आज सोमवार आहे, त्यामुळे आज एवढी काही शॉपवरती गर्दी नसेल, कारण की उपवास असतात सर्वांचे. त्याच्यामुळे मग बघूत आता शॉपवर जाऊ, आधी क्लीन करू, शॉपवर जाऊ. उद्या म्हणलं हे सगळं कामं करून घ्यावी, कारण परत एक ट्रिप आहे. तर बघू काय होतंय ते. तर हे जे सोल मार्क्स दिसत आहेत ना, ही जी फ्लॅश लाईट आहे ते प्रॉपरली त्याचा फ्लॅश पडत नाही आहे. सोलमध्ये गोल सर्कलमध्ये दिसतंय तुम्हाला, ते आपल्याला उद्या काढायचं. त्यामुळे पॉलिशिंग करायची. हा कुणीतरी पेंट पडलेला आहे कुठे ना कुठे, भरपूर ठिकाणी आहे. काचेवर पण आहे स्पॉट, 1, 2, तिथं मिडलला 3, 4, इथे वरती एक आहे तो एक 5. हे बघा ही साईड पण ना आता इथं घाण आहे. हे बघा इथे इथे
इथे काचेवरती पण भरपूर म्हणजे भरपूर आहे. इथे पण स्क्रॅचेस. आता गाडी चालते रोडवरती, ते नॉर्मल स्क्रॅचेस पडलेले. पूर्ण फिनिशिंग, फाईन फिनिशिंग जी असते ना ती गेलेली. त्याच्यामुळे थोडीशी गाडी ना स्पोल मार्क्समुळे ना ब्लरिंग येतो त्याला. ब्लर होती नॉर्मल होतं. ब्लर होती गाडी. तेच आपल्याला करायचं उद्या. मी तुम्हाला दाखवलंच उद्या आपण कसं काय करतो काय नाही. चालू आहे पोरांची मस्ती झाली. दिवसभर मस्ती चालते. तर हे पॅड ॲक्च्युअलमध्ये लास्ट टाईम आपण जी बुलेट केली त्याचा फ्रंट साईडचा जो फेंडर होता ना तो रिपेंट केला होता. लो क्वालिटीचं पेंट होता. कस्टमरला पण माहीत नव्हतं. तर मग त्याच्यामुळे ह्या पॅडची अवस्था अशी झाली. पेंट सगळा सुटत होता, त्याचा पेंट रिमूव्ह होत होता. तर त्याच्यामुळे हे पॅड आणि हे 2 क्लोथ क्लीन करायचे आहेत. तर मग क्लीन करून घेतो मग भेटतो. आत्ता ऑलरेडी वाजलेत 8. चाललं आता शॉपवर. ऑलमोस्ट 8:30 झालेत. शॉप बंद करताना तुम्हाला हायपरलाच दाखवतो. आता काय एवढं कस्टमर नसणार आहे कारण की आज सोमवार असल्यामुळे उपवास असतात बऱ्याच लोकांचे. त्यामुळे आज तर कस्टमर जास्त नसणार आहे. त्यामुळे लवकरच बंद करून येऊ. मग तुम्हाला दाखवतो हायपर लाईट्स. आलो चहा घ्यायला. पप्पांना चहा प्यायचा होता. आणतो इराणी स्पेशल कारण हा होतो इराणीचा. मग आलो होतो. जातो शॉपवर. शॉप पण बंद करायला लगेच घेणार पण 9:15 वाजून गेलेलो त्यामुळे लगेच बंद करायला लागणार. तर मग इथं दुकान बंद करायला सुरुवात केली तर पण कस्टमर चालू होते. तालमीतली मुलं आली होती. ते बोलत होते काय चाललं आहे काय नाही. पटापटा माल भरून घेत होतो. कस्टमर थांबत नव्हते. बंद करूच तोपर्यंत कस्टमर चालूच होते. थोडंसं जो राहिलेला माल होता तो थोडासा व्यवस्थित घेतला, निवडून लावून घेतला. सगळी पोरं वेगळं येत होती. सगळी ओळखीची पोरं संध्याकाळच्या टायमिंगला नक्कीच येतात. जॉबवरनं सुटणारी तालमीतली मुलं, कारण दिवसभर त्यांना तालीम वगैरे असती त्याच्यामुळे मग त्यांना काही टाईम मिळत नाही. तर मग चालू होते आपल्या हायपर लाईट्स. तर सर्व विचारत होते फोन असा का लावला आहे. सरांना सांगतो. तर हे आले होते. हे खूप जुने कस्टमर आहे. त्यांच्यासोबत बोलणं चाललं होतं. त्यांना सगळा माल वगैरे परत काढून दिला लावलेल्या कॅरेटमधनं. तर मग त्यांनी पण सबस्क्राईब केला चॅनल. त्यांना व्हिडिओ आवडले. त्यांनी सगळे व्हिडिओज बघितले तिथेच उभे राहून. परत मग हे त्यांचे दादा आले होते भाजीला. ते कर्नाटकवरून आहे. हां बोलो. नाइस बाजी, लव फ्रॉम कर्नाटका. आप कुछ नो वर्ड्स फ्रॉम मी. चला असतात थोडेसे ब्लॉगमध्ये नको म्हणून घेतले त्यांना. उनको नको मुझे. क्या बोले? लव फ्रॉम कर्नाटका. बंद करतो. कर्नाटक करतोय बंद. झालं ऑलमोस्ट झालंय बंद. आता बघू अजून पोती वगैरे टाकायची बाकी. चला प्यायचं पाणी भरतोय कॅन्डे. कारण पहिल्यापासून इकडची आपलं खडकवासला धरणाची सवय प्यायच्या पाण्याची. आणि ते पाहुणा डॅमला नाही ते मातकट पाणीला. त्यामुळे रोज पाणी इथनंच भरून येतो. त्यामुळे आता झालं आहे दुकान बंद. पाणी भरतो. घरी जायचं आहे. जेवण वगैरे करायचं आहे. एडिट करायचं आहे. ब्लॉग एडिट केलेलं नाही अजून. ब्लॉग एडिट करायचं आहे. आणि मग बघू आजच मोस्टली तरी चाललं आहे माझं. बघू आता डिपेंड आहे कधी टाकतो ब्लॉग कधी नाही. तर जय महाराष्ट्र पब्लिक. आपले 100 सबस्क्रायबर कंप्लीट झालेत. त्याच्याबद्दल थँक्यू सो मच. असेच ब्लॉग रेग्युलर येत राहतील. तुम्ही फक्त प्रेम करा, लाईक करा, मला प्रेम दाखवा ब्लॉगवरती. त्याच्यामुळे मी अजून इम्प्रूव्हमेंट आणेल. अजून एडिटिंग अजून चांगल्या प्रकारे करेल. तर असेच व्हिडिओज रोज बघा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. हे बघा हे आपलं चॅनल आहे. 102 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत. त्यामुळं धन्यवाद. आपलं खरंच मनापासून आभारी आहे. असंच प्रेम करा. भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.